शिवनाथ मल्हार ग्रुप मुरबाड यांच्या वतीने गोरखगड परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या उपक्रमाला सकल हिंदू नाथ सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक भाऊ पालवे यांनी प्रमुख उपस्थिती लावली। तसेच अहिल्यानगर येथील मायंबा सेवेकरी व नाथ भक्तांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला। कार्यक्रमाच्या प्रारंभी मुरबाड शहरात अशोक भाऊ पालवे यांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। गोरखगड परिसरात वृक्षारोपण त्यानंतर करण्यात आलं। तसंच शालेय विद्यार्थ्यांना सामाजिक जनजागृती, नाथ संप्रदायाचा इतिहास व परंपरा याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं। उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत अधिकाधिक वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले असून यावेळी शिवनाथ मल्हार ग्रुपचे नाथसेवक, देहरी गावचे सरपंच, ग्रामस्थ तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। उपस्थितांनी पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत केले। आदेश जय श्रीराम। श्री क्षेत्र गुरु गोरक्षनाथगड मुरबाड या ठिकाणी आज सर्व ग्रामस्थ, सर्व नाथभक्त यांनी जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला, याच्यामध्ये विविध प्रकारचे वनस्पतीचं लागवड करण्यात आलेलं आहे। याच्यातून जगाला संदेश हाच द्यायचा होता की झाडे जगले तर सर्व मानव जगतील, कारण हवा ही दूषित होण्याची मोठी या कंपन्यामुळे प्रदूषण निर्माण झालेलं आहे। जर ऑक्सिजन लेवल जर नाही थांबली तर भविष्यात माणसाला खूप मोठा धोका आहे। म्हणून ह्या गावकऱ्यांचे, ह्या ग्रामस्थांचे आणि ह्या नाथ भक्तांचे मी सदैव ऋणी राहीन का त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम घेतला आणि जगाला एक संदेश दिला। एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सांगाल, आज गोरक्षगडावर वृक्षारोपण करण्यात आले। आज सर्व नाथ भक्तांतर्फे शिवनाथ मल्हार ग्रुप मुरबाड यांच्यातर्फे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आदरणीय अशोक महाराज पालवे आणि आदरणीय हरीशनाथ महाराज मठाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे भव्य असं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे। आणि आपण हिंदू धर्मामध्ये निसर्गाला किती समतोल ठेवायचा हा एक सांगण्याचा सर्व नाथ भक्तांचा सर्वांना एक संदेश आहे की निसर्ग जपला पाहिजे आणि निसर्गाची वाढही आपण केली पाहिजे। वृक्षतोड झाली नाही पाहिजे, वृक्षारोपण झालं पाहिजे। हेच मठाधिपती आणि बाबांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज हे कार्यक्रम राबवलेला आहे। यातून आम्ही एकच समाज प्रबोधन करणार आहोत की सर्वांनी झाडे लावा, झाडे जगवा।